हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लाल भोपळ्याची खमंग अशी भाजी। त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडली की आपण त्यामध्ये मेथी घालणार आहोत। मेथीचे एक 7-8 दाणे घालायचे, त्यामुळे ह्या भाजीला चव छान लागते। मोहरी छान तडतडते, आपण आता मेथीचे दाणे घालणार आहोत। हे नक्की ट्राय करा तुम्ही, छान लागते भाजी। आता आपण जिरं घालणार आहोत। हिंग घातलंय। हिंग घातल्यानंतर आपण हा ठेचा घालणार आहे। यामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण असं बारीक करून घेतलंय मिक्सरला, त्यामुळे याची चव खूप सुंदर लागणार आहे आपल्या ह्या भाजीला। असं फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त मी कोथिंबीर वगैरे यात तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर ती खूप सुंदर लागते। आपण त्याचं झाकण ठेवू, म्हणजे त्याची चव बॅलन्स राहते। त्यामध्ये कढीपत्ता पण घातलेला आपण, कारण कढीपत्त्याची चव असं आपण फेकून देतो, तर त्या वाटणामध्ये आपण कढीपत्ता घातला आहे। थोडी हळद घालायची, पाव चमचा, आणि हलवून घ्यायचं। पाव चमचा तिखट घालणार आहे आपण। 2 मिरच्या घातलेल्या आहे, तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट घाला, किंवा नुसती हिरवी मिरची घातली तरी हरकत नाही। आता आपण ह्या भोपळा टाकणार आहोत। एक 5 मिनिटात शिजणारी भाजी आहे ही। भोपळा पटकन शिजतो। याला छान आपण परतून घेणार आहे। छान खमंग वास येते फोडणीचा। या ठिकाणी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर गरम पाणी घालणार आहोत, आणि एक 5 मिनिटं त्याला पुन्हा आपण एक 15 मिनिटात भाजी आपण शिजवणार आहे। पण 2-2 मिनिटाला आपण परतून बघणार आहोत की भाजी झाली की नाही, म्हणजे खाली लागायला नको म्हणून। त्यासाठी 5 मिनिटांनी आपण चेक करूया। हे बघा, आपली भाजी होत आलेली आहे। छान शिजते, अगदी 5 मिनिटात शिजते भाजी। यावर आपण थोडंसं किंचित गूळ घालणार आहे। गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप करा। मीठ घालणार आहोत चवीनुसार, आणि इथे ओलं खोबरं घालणार आहोत। ओलं खोबऱ्याची छान चव येते आपल्या भाजीला। हे बघ, किती सुंदर झालेली एक झटपट होणारी भाजी आहे आपली। आता एक 2 सेकंद आपण फक्त वाफ काढून घेणार आहे, मीठ टाकलंय म्हणून। मीठ आणि हे आपली भाजी झालेली आहे। आपली झटपट लाल भोपळ्याची भाजी रेडी आहे। खमंग सुंदर झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा याप्रमाणे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।